पुण्यामध्ये जमिनी खरेदी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले पार्थ पवार आणि त्यांचे सहकारी दिग्विजय पाटील यांच्यावरती पुणे येथे वावदन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। त्यामध्ये दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत आणि ते धाराशिव जिल्ह्यातून पुण्याला कधी गेले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण धाराशिव तालुक्यातील तेर या गावी आलेलो आहोत। तेर या गावामध्ये आपल्याबरोबर महादेव खटावकर हे आहेत आणि ते दिग्विजय पाटील यांचे वडील अमरसिंह पाटील यांचे मित्र सुद्धा आहेत। काय पार्श्वभूमी होती दिग्विजय पाटलांची, तुम्ही त्यांना ओळखत होता का? ते लहानपणापासून शिक्षणासाठी ते पुण्याला गेले होते। अमरसिंह पाटील तेर येथे सरपंच झाल्यानंतर त्याने पुणे येथे घर घेऊन प्रस्थापित झाले होते। तिथून तेरला येऊन कारभार करत होते। त्यानंतर ते सरपंच झाल्यानंतर पुण्याला स्थायिक झाले आणि पुण्यातच राहत होते। ते व्यवसाय पुण्यातच करत होते। इथे जमीन आहे, त्यांची घर आहे आणि दिवाळी सणाला किंवा इतर कुठल्या सणाला येऊन इथं गाठी भेटी घेत होते, राहत होते 4 दिवस कुटुंबासह राहत होते। त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय, म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील जे आहेत ते कोण आहेत नेमके? डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे ते भाऊ आहेत आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर राजकीय त्याने तेर मधले सरपंच होते। त्यानंतर सोसायटीमध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे, जिल्हा परिषद त्यांनी लढवलेले आहे आणि त्यानंतर त्याने पुणे येथे जाऊन त्यांची बहीण पुण्यात असल्यामुळं ते पुण्याला स्थायिक झाले आणि त्या ठिकाणी ते व्यवसाय करत होते। आणि या पूर्वी इथं असताना सुद्धा त्यांच्याकडे गॅस एजन्सी होती, ऑइलची एजन्सी होती, ट्रॅक्टरची एजन्सी होती, ही ह्या ठिकाणी ते व्यवसाय करीत होते। अजितदादाच्या मिसेस जे आहेत सुनित्राताई आणि त्यांचे ते भावाचा मुलगा अमरसिंह पाटलाची बहीण सुमित्रा दिदी आणि तो जो आहे दिग्विजय हे सुमित्रा दिदीचा सख्खा बादशा आहेत। आता त्या दिग्विजय पाटील हे एकच आहेत का, त्यांना भाऊ वगैरे कोण आहेत? त्यांना एक बहीण आहे आणि एक भाऊ, ते 2 जण आहेत। आणि त्यांच्या मालकीची तेर मध्ये किती जमीन आहे त्यांना? तशी काय सांगता येणार नाही, पण 100 एकर पेक्षा जास्त त्यांना भरपूर जमीन आहे। तेरचे ते वतनदार होते, पाटील होते, त्या पूर्वजापासून त्यांच्याकडे जमीन आहे। 100 एकर पेक्षा जास्त जमीन त्यांना। आणि ते येतात का, अशात कधी आलते का? नाही, प्रत्येक वर्षी ते येतात। वल्लाजी पुण्यतिथी असल्यानंतर येतात, सणाला येतात। इथे गावातील लोकांची गाठी भेटे, जुने त्यांचे जे अमरसिंहाचे मित्र आहेत ते येऊन त्यांना भेटतात, सुखदुःखात त्यांच्या सामील होतात। आणखी दुसरं म्हणजे त्यांचे दुसरे काही व्यवसाय आहेत का या परिसरामध्ये आपल्या किंवा तेर मध्ये? नाही, तेर मध्ये नाही। ते ज्या वेळेस त्यांचे वडील पुण्याला राहायला गेले त्यावेळेस पासून ते पुण्यालाच राहतात। या ठिकाणी काय नाही, त्यांचे जमीन आहे, 1-2 शक्तीला दुकान आहे त्यांचे पहिले घातलेले, बाकी या ठिकाणी काय नाही। त्या पुण्याला वास्तव्यात असल्यामुळे त्यांचं पुण्यामध्ये सगळं आहे, या ठिकाणी काय नाही। दिग्विजय पाटलांचे वडील जे होते अमरसिंह पाटील हे तेरचे सरपंच होते का? हा, तेरचे सरपंच होते ते। तेर मध्ये सगळं कारभार बघत होते, लोकांचे कमी जास्ती, कोणाला अडचण आली काय आली त्या लोकांना मदत करत होते आणि लोक त्यांच्याकडे आवर्जून इथं राहायचे ना, ते महिना 2-2 महिने राहायचे, लोक त्यांच्याकडे जायचे। आणि पहिलं सरपंच होते त्यावेळेस पूर्ण वेळ इथे तेरलाच राहत होते ते, त्यामुळे त्यांच्याकडे लोक जात येत होते आणि लोकांची कामं करत होते। म्हणजे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या घरातलं घर म्हणजे भाऊच आहे? पद्मसिंह पाटलाचे भाऊच आहेत ते। भाऊ असल्यामुळे सगळं त्यांच्या एकत्रच कुटुंब असल्यामुळे त्यांचे एकच घर होतं आणि ते इथे तेरलाच राहत होते। आणि तुम्ही त्यांचे मित्र? मित्र चांगले। मी त्यांना ती दवाखान्यात भेटायला गेलो होतो, मला ते ऍडमिट असल्यानंतर मला ते कळाल्यानंतर मी त्यांना जाऊन भेटून आलो होतो आणि आल्यानंतर इथे भेटायचे। मी सरपंच झाल्यानंतर मला त्यांनी माझी गाडी अडवून घरी नेऊन मला त्याने पेढा भरला होता। त्यामुळे मित्र चांगले। ठीक। एकंदरीतच दिग्विजय पाटील जे आहेत त्यांचे वडील अमरसिंह पाटील जे आहेत ते तेरचे रहिवासी आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ आहेत आणि हे त्यांचे मित्र आहेत। आपल्याला बोललेले त्यांनी जी माहिती दिली ती या ठिकाणी धाराशिव तालुक्यातील तेर येथे त्यांच्या मालकीची जवळजवळ 100 एकर जमीन असल्याचं सुद्धा ते सांगतायत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।